पहिला चेंडू डाव्या एसीच्या बाहेर वेगवान इथे पाहायला मिळतोय. अतिरिक्त दाब्याने सुरुवात झाली आहे. मागील मॅच हिरो गोलंदाजी करत असताना ज्याने मात्र एक 5 मिळवला. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज राहिला 5 विकेट घेणारा. गोलंदाजी मार्क वरती सुमित औटीला आपण पाहतोय. राहुल कश्यप हाफ ट्रॅकर वे कमी गतीने इथे टाकला गेलेला चेंडू राहुल कश्यप साठी. राहुल कश्यपला घोडबंदर धमाकामध्ये आपण पाहिलं होतं. ठाण्याला बिलॉंग करत असताना सेंट्रलचं मैदान नेहमी ज्या खेळाडूने गाजवलंय. मग नजीमुल्ला ट्रॉफी नेहमीच निदर्शनासाठी डोळ्यासमोर येते. राहुल कश्यपची फलंदाजी, राहुल कश्यपची गोलंदाजी आणि एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून राहुल कश्यपकडे पाहिलं जातं. तो राहुल कश्यप ऑन स्ट्राईक आहे. आज बॅटिंग करावी लागणार आहे त्याला देखील. लिजंड ट्रॉफीमध्ये तो दाखल झालाय. घाटकोपर भटवाडीमध्ये तो आहे. लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड. राहुल कश्यपच्या बॅट मधून तो मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. राहुल कश्यपच्या बॅट मधून येणारा हा षटकार इथे पाहायला मिळालाय. राहुल कश्यप मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. उजव्या एसीच्या बाहेर रूम बनवण्याचा प्रयत्न. हाईट इथे जास्तीची प्राप्त झालेली पाहायला मिळाली. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. -1 अमित कोरी आणि राहुल कश्यप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जी मात्र पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने अमित कोरी नॉन स्ट्राईक रेडवरती आहे, त्याच्या साथीला आघाडीला येत असताना राहुल कश्यपला आपण पाहतोय धावफलकावरती. धावा सध्या परिस्थितीमध्ये आहेत त्या 9 धावा धावफलकावरती आहेत. ज्या गोलंदाजाने मागील मॅच मध्ये 2 षटकामध्ये 9 धावा आणि 5 विकेट मिळवल्या होत्या, इथे 9 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. सुमित औटी उजव्या एसीच्या बाहेर, इथे खाली राहिला. कमी गतीने गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी होत असताना सुमित औटीला आपण पाहत आहोत. सुमित औटीची गोलंदाजी आहे ना, ती कुठे ना कुठेतरी मला अँड्रॉइड फोन मधल्या एखाद्या ॲप्लिकेशन प्रमाणे वाटते. त्याच्यामधले बदल, त्याच्यामधले अपडेट्स वारंवार येत असताना जे पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत सुमित. यावेळेला बॅटची लिडिंग एज यशांच्या पाठीमागे इस्तियाक शेखने टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला राहुल कश्यप बाद. आर्य अधिराज स्मॅशर टिळकनगर टीमचा कर्णधार मी लक्ष वेधेन. आपला एक्स्ट्रा प्लेयर येणं बंधनकारक राहील. खेळाडू बाद होत असताना बॅटची लिडिंग एज घेतली. पाठीमागे यशांच्या पाठीमागे इस्तियाकने चांगली कामगिरी केली आहे. त्याने हा झेल टिपत असताना जो मात्र पाहायला मिळाला, खेळाडू क्रमांक पहिला इथे बाद झालाय. मागील मॅच मध्ये आघाडीला येणारे 2 फलंदाज हे काहीसे वेगळे पाहायला मिळाले, परंतु तदनंतर इथे संघामधील बदल जो होत असताना पाहायला मिळतात. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मेहुल बॅटिंगसाठी. पुढचा चेंडू यावेळेला आडव्या पाटने आल्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आकाश झाने टिपला गेला. झेल खेळाडू होईल दुसऱ्याच बॉलवरती. आणखीन एक विकेट. 1 मोर विकेट डाऊन. संघाला दुसरा धक्का. मेहुल देखील बाद. मागील मॅच मध्ये 5 या मॅच मध्ये 2 विकेट 2 बॉल वरती लगातार इथे प्राप्त केलेल्या पाहायला मिळतात. सुमित औटीचं जे काय कंटिन्युएशन आहे ना, ते फार पाहण्याजोगे आहे. अंकुजी तिरवणकर सर 6 वेळा, ज्यांना 7 वेळा आपण पाहिलं की सरीसोत्सव भारतश्री ज्यांनी मिळवलं, अंकुजी तिरवणकर सर यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. सॅम्युअल संघाचा कर्णधार, दिशादर्शक, तारणहार, नेता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. काहीसा वेगळा टान्स आहे दादा. यावेळेला थेट यष्टांचा भेद हॅट्रिक मिळवली आहे. या स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपल्या नावावरती आणखीन एक विक्रम नोंदवलाय.
मागील मॅच मध्ये फायफर, तर या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक मिळवण्याचा कारनामा केलाय सुमित औटी. बूम बूम बुमराह. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. या पठ्ठ्याने अनेक विक्रम आपल्या नावावरती नोंदवत असताना या मॅच मध्ये आणखीन एक विक्रम नोंदवलेला पाहायला मिळाला. थेट यष्टांचा वेग चारी मुंढ्या चित केला फलंदाजाला आणि थेट मधली यष्टी वाकवत असताना, मधली आणि डावी यष्टी वाकवत असताना सॅम्युअल्सला पुढच्या बॉलवरती माघारी धाडलंय. वेग आणि प्रचंड वेगावरती केली जाणारी गोलंदाजी, गोलंदाजीतील मिळवलेलं प्रावीण्य मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना निस्तनाभूत करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज सुमित औटीची विकेट हॅट्रिक. 9 धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद. सिराज चौधरी गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 सिराज चौधरी गोलंदाजी मार्कवरती. भांडू परिसराला बिलॉंग करतो. कृष्णा मोटरच्या मैदानावरती नेहमीच चांगल्या दर्जाचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. झेद आला बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा धावफलकावरती असताना सिराज उजव्या यष्टीच्या बाहेर कट केलाय. अमित कुमार राम बिहारी कोरीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. काय स्ट्रोक केला. उजव्या यष्टीच्या बाहेर रूम दिला. आउटसाइड दी ऑफ स्टंप कट करत असताना वरती पॉइंट ठोकलेला हा फटका अमित कोरीच्या बॅट मधून. मैदानाच्या आतमध्ये हा जर का खेळाडू उभा राहिला ना तर या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. तो गोलंदाजांची लावतो वाट. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. आक्रमकता ठासून भरली या खेळाडूमध्ये. प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्यासाठी आवश्यकता आहे की धावा गोळा करणं आणि आक्रमण करणं. महत्वाची गोष्ट इथे आक्रमण सुरू आहेत. पुढचा चेंडू आणखीन एक. वन्स अगेन अनदर विकेट. दॅट इज अ मॅक्सिमम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अमित कोरी ब्रँडेड स्ट्रोक षटकार. अमित कोरी हा फॉर्म पुल ऑन साइडला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये यशस्वी राहिलाय. सिराज वरती हल्ले चढवले जात आहेत. हेल्दी स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय. 2 बॉल फेस केलेत. 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 600च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करतो अमित कोरी. उजव्या यष्टीच्या बाहेर खोला टाकला हा बॉल. पळवाटा शोधणं गरजेचं होतं आणि इथे पळवाट शोधली आहे कारण खोला टाकलेला बॉल वाईड यॉर्कर सिराज चौधरीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर हे बचावाचं सूत्र मूलमंत्र इथे पाळत असताना आणखीन एक चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात आले. एक्स्ट्रा रन. या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून कामकाज करत असताना रोशनजी कापणे आणि कल्याणजी घोरपडे सर यांना आपण पाहत आहोत. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू खोलात. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षक चाचपडत असताना पाहायला मिळतोय. बाईटच्या स्वरूपामधून येणारी एकेरी धाव. 23 धावा धावफलकावरती आहेत. एक धाव किती महत्वाची आहे पहा ना. जिथे पूर्वार्धामध्ये आपण बॅटिंग करतोय एक मोठी टोटल उभी करायची आहे. सुमित औटी सारखा गोलंदाज प्रतिस्पर्धी संघामध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये आपला परफॉर्मन्स तितकासा महत्वाचा राहणार आहे. कष्ट उपसावे लागतील. उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांकडे अपील करण्यात आली आहे. झेदचं स्वागत केलं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना झेदसाठी सिराज चौधरीने टाकला गेलेला हा बॉल वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. थेट उजव्या यष्टीच्या बाहेर. आणि किणेक चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर तो मात्र पाहायला मिळतोय. खोलात केली जाणारी गोलंदाजी. पहिले 2 बॉल गोलंदाजाच्या नावे राहिले नाहीत. फलंदाजाच्या बाजूने झुकले परंतु शेवटचे 4 चेंडू हे गोलंदाजाच्या नावे राहिले. पहिल्या 2 बॉलवरती आल्या 12 धावा. उर्वरित 4 चेंडूमध्ये धावा खर्च केला त्या केवळ 1. सिराज चौधरीचं हे षटक इथे संपुष्टात आलंय. धावफलकावरती 23 धावा आहेत. 3 खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आर्या धीरा स्मॅशर टिळक नगर या टीमची धावसंख्या पाहायला मिळते. चुनाभट्टीचा खेळाडू जर का अमित कोरी मैदानाच्या आतमध्ये उभा जास्ती काळ राहिला ना तर या धावसंख्येला आकार वलय निर्माण करून देईल. एक हाती किल्ला लढवण्यामध्ये तो नेहमीच यशस्वी राहिला. अमित कोरी जो स्ट्राइकर एंडवरती पाहायला मिळत आहे.
धाव फलकावरती धावा त्या 23 गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज. हा चेंडू खाली राहिला. सरप्राईज पॅकेज होता फलंदाजासाठी. गोलंदाजी करत असताना आपला टप्पा कुठे आहे याचं भान ठेवून गोलंदाजी करणं ही गोष्ट फार महत्त्वाची राहते. परंतु आपण पाहिलं ना तर भान ठेवलंय, योजना आखल्यात आणि बेभान होऊन त्या अंमलामध्ये आणणारा सुमित मैदानाच्या आतमध्ये त्या धाटणीचे चेंडू हातात असताना पाहायला मिळतोय. खाली राहणारे चेंडू काही वेगाने उजव्या सीच्या बाहेर, काही खोलवा टप्प्याचे. झेद स्ट्रायकर एंडवरती आहे. 2 बॉल फेस केलेत त्याने. डाव्या यष्टीवरती वेगवान चेंडू, अवांतर धाव. वाईट +1 अशा धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. एक विशेष लक्ष वेधन मी, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. कोणाची तरी बॅट इथे राहून गेली. ज्या कोणाची आहे या व्यासपीठाच्या समोर बॅटची ओळख पटवून ती बॅट घेऊन जा. ओळख सांगा आणि पटवून द्या आणि मग घेऊन जा. कमी गतीने व्हेरिएशन इथे पाहायला मिळालं. कमी गतीने टाकला गेलेला बॉल थेट शरीरावरती आढळला. लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 26 धावा. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. कुरघुड्या कराव्या लागतील कारण सुमित औटी सारख्या गोलंदाजावरती मोठे स्ट्रोक खेळणं ही बाब देखील महत्वाची राहील. उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. या गोलंदाजाच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. गोलंदाजीतील नाना रूपे, नाना पैलू त्याने इथे पाडलेले पाहायला मिळालेत. आणि म्हणून की काय, सध्याच्या घडीला आपण गोलंदाजी करत असताना सुमित औटीला पाहतोय. फलंदाजांना अक्षरशः धुंडो रे साजना सांगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा, घोषांकित क्षेत्र, रन्स मिळेल इथे 1. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. धावफलकावरती आहेत 28 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर 3 धावा अद्याप खर्च केला सुमित औटीने. लीजंड ट्रॉफीमध्ये येणं, लीजंड ट्रॉफीमध्ये गोलंदाजी करणं, किंवा महाराष्ट्रातील एकमात्र स्पर्धा सुमित औटीने अगदी चर्चा करत असताना त्याने आवर्जून बाईट्समध्ये ही गोष्ट उल्लेख केला, रिव्हील केली की महाराष्ट्रातील एकमात्र स्पर्धा आहे की जी सकाळी 7:45ला चालू होते. आणि आज नाशिकचा खेळाडू मुन्ना शेखला आपण सकाळी पाहिलं. आज विजय पिल्लेला सकाळीच आपण इथे पाहिलं. अक्षय पवारला सकाळी आलेलं पाहायला मिळालं. यावेळेचा खोलात टाकलेला बॉल ऑन साईडला इथे खेळण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. सिंगल तर निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. पहिल्या षटकामध्ये रन्स खर्च केल्या त्या 9. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि विकेट जरूर मिळवला शकला नाही आहे. परंतु 2 षटकांच्या या स्पेलमध्ये एक बॉल अजूनही शेष आहे. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये. वाईट +1 इथं मात्र येत असताना धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 31. अभय पालव बॅटिंगला येणं अजूनही बाकी आहे. अभय पालव लेफ्ट हँडर बॅटर. मागील मॅच मध्ये स्कोर कार्ड वरती धावा आहेत 31 मागील मॅच मध्ये. त्याच्याबद्दल आपण अभय जयस्वाल म्हटलं होतं. 12th मॅन नाही आहे इथे, महत्वाची बाब. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला झेडच्या बॅटमधून. रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात त्या 2. स्कोरबोर्ड हलतं ठेवलंय. या षटकामध्ये देखील धावा येत असताना पाहायला मिळाल्यात कारण एकंदरीत आपण पाहिला 2 षटकामध्ये 17 धावा 3 विकेट सुमित औटीने खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या करंट रन रेटने 33 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद, 33 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चिकन लेग पीस
ती उल्हास मामा कामते देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. आणि आदिवासी हेअर ऑइल जर कोणाला हवं असेल, मामांकडे पाहिल्यानंतर ना मला वाटतं की हेअर ऑइल निश्चितच इथे येणारी व्यक्ती, इथे येणारा खेळाडू हा निश्चित खरेदी करेल, कारण मामांनाही केस चांगल्या प्रकारे आल्यात आदिवासी हेअर ऑइल वापरल्यानंतर. या नेक्स्ट मॅचचा लक्ष वेधूयात, कॉल करूयात. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि सिल्वर स्टार भिवंडी दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि सिल्वर स्टार भिवंडी. क्रिकेटच्या जगतामध्ये सध्याच्या घडीला न उलगडणारं कोडं म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं तो अमय लाड. या गोलंदाजाच्या गोलंदाजीची शैली काहीशी निराळी आहे. एका गोलंदाजाने 2 षटक हाताळले, त्याच्या गोलंदाजीची शैली जसप्रीत बुमराह सारखी आहे, तर काही अंशी सोहेल तन्वीर सारखी जिथे गोलंदाजी ऍक्शन असणारा गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये विकेट इथे मिळवली आहे. पहिल्या बॉलवरती अमित कोहलीला माघारी धाडलाय. पहिला चेंडू इथे हाताला उजव्या सीच्या बाहेर रायझिंग डिलिव्हरी होती. अमय लाड मैदानाच्या आतमध्ये आला, युवा गोलंदाज, आणि या युवा टॅलेंटेड गोलंदाजाने स्लिप तैनात केली आणि त्या स्लिप मध्ये कर्णधार स्वतः बटला सँडीने इथे झेल टिपलाय. खेळाडू बाद. 33 धावा धावफलकावरती आहे. 4 खेळाडू बाद. संघाच्या अडचणी वाढू लागल्यात. अमित कोहली बाद झालाय. संदीप आचार्यने एक चांगला झेल फर्स्ट स्लिप मध्ये इथे टिपत असताना पाहायला मिळाला. अमय लाड, मी निश्चितच त्याचा उल्लेख केला, सध्याच्या घडीला न उलगडणारं कोड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला या युवा टॅलेंटेड खेळाडूने दाखवून दिलंय. खोलात टाकलेला बॉल अक्षय पवार, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळतो. आणि बॅटर अक्षय पवार. खोलात टाकलेला बॉल उजव्या सीच्या बाहेर, आणखीन एक चेंडू वळण घेणारा प्राप्त होत असताना पाहायला मिळाला. लाडच्या गोलंदाजीमध्ये चेंडू गर गिरकी घेत असताना पाहायला मिळतात. फलंदाजाची फिरकी देखील उजव्या सीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. डॉट बॉल. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळलेत. नुकतीच पार पडलेली खऱ्या अर्थानं जी मुंबापुरीमध्ये प्रथमच रबर बॉल क्रिकेटची डे अँड नाईटची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये डोंगरीमध्ये काय परफॉर्मन्स केला होता गोलंदाजाने. कमी गतीने टाकला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. एक चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात येत आहे. पंच जरूर वाढतात. बाईटच्या स्वरूपामध्ये रन्स आले या षटकामध्ये. अद्याप निर्धाव षटक पाहायला मिळालेला नाही आहे. अनलिगल रन्स आले. ही गोलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड होणार नाही. पुढचे 2 बॉल ही तितकेसे महत्वाचे असतील. लगातारचे 2 चेंडू आणखीन निर्धाव आले तर अमय लाड आणखीन एक कीर्तिमान इथे प्रस्थापित करेल. उजव्या एसीच्या बाहेर रूम दिलाय, कट केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु सुमित कडून झाली ही चुकी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा षटकार. उजव्या एसीच्या बाहेर शेवटच्या क्षणाला झेडच्या बॅट मधून येणारा हा षटकार इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ही बाब विसरून चालता कामा नये. या संघाने 52 धावा मागील मॅच मध्ये डिफेंड केलेल्या आहेत. या मॅच मध्ये जर का यदा कदाचित 50च्या पलीकडे संघ जातोय तर चुरशीचा सामना पाहायला मिळेल. खोलात टाकण्याचा प्रयत्न इथे ऑन साइडला खेळत आहे. क्षेत्ररक्षक दूर होऊन चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. एकाच ऍक्शन मध्ये फेकी करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. बोट आकाशाकडे. खेळाडू होईल झेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद. एक्केचाळीस धावा धावफलकावरती असताना संघाचा 5वा खेळाडू इथे माघारी परतलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये झेत देखील बाद झालाय. वेगाने ही रन्स कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये तो देखील बाद होत असताना पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक धक्के इथे संघाला दिले जात आहेत. संघाच्या अडचणी वाढू लागल्यात, कारण आपण पाहिलं ना तर धावाही थांबल्यात, विकेटही गमावल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये संघाच्या अडचणी वाढल्यात. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अशा स्वरूपाची जोखीम इथे घेतली. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं. काय फेकी केली आहे, आणि त्याच वेळेला चिंटीचंही कौतुक करायला हवं. तो यष्टांच्या जवळ उभा राहिला, चेंडूला गॅदर केलं आणि थेट इथे खेळाडूला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. रोहित आचार्य
अंबरनाथचा युवा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती रोहित आचार्यला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 41ला 5 नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ला 5. अक्षय पवार. अक्षय पवारला आपल्या नावासारखा खेळही देखील करून दाखवावा लागणार आहे. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेले नाही आहेत, परंतु मागील मॅच ज्याने षटकाराने फिनिश केली होती, या मॅचमध्ये तितकासा प्रभावी तो राहिलेला नाही आहे. उजव्या बाहेर बॅटची आतली कट घेतली आहे. चायनीज कट, रुबी कट, सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने जिथे धावफलक पुढे सरकते. 42 धावा धावफलकावरती आहेत. ला 5. अर्धा संघ आराम फरमावतो डगआउट्स मध्ये. पुढचा चेंडू उजव्या बाहेर. आणखीन एक चेंडू वेगाने इथे टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. रोहित आचार्यच्या गोलंदाजीतील ही वैविध्यता आहे निश्चित, परंतु आपला टप्पा कुठे आहे निश्चित ठाऊक असावा लागेल. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना आपण ज्या वेळेला आपली लाईन आणि लेंथ ही तितकीशी महत्वाची राहणार आहे. पुढचा बॉल आडवा बाटने ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अक्षय पवारचा वार सारेजगार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. एकूण 50 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय पवार जिनका बल्ला है तलवार, बाजी में लाता है पलटवार, करारा होता है हर प्रहार. अक्षय पवार काय षटकार आला त्याच्या बॅटमधून. 5 चेंडू 7 धाव संख्येवरती तो नॉट आउट आहे. 49ला 5 धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते. रोहित कमी गतीने पिक केला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक राहुल जज करतोय. चेंडूच्या खाली आलाय. त्याने टी फ्लॅग सहज साधा सोपा झेल. 1 मोर विकेट. खेळाडू क्रमांक 6 अक्षय देखील बाद. ला 6 रोहित आचार्यने देखील विकेट मिळवली आहे. मोठा फटका खेळल्यानंतर पुढच्याच बॉलवरती इथे विकेट मिळवत असताना पाहायला मिळत आहे. करंट रन रेट 10.79 आहे. 89 आहे. खऱ्या अर्थानं जर याच परिस्थितीमध्ये या रेतीच्या धावा निश्चित आल्या तर 68 धावा बनू शकतात. प्रोडेक्टेड स्कोर सांगतो 68 धावा बनू शकतात. त्यासाठी महत्वाची बाब आहे की विकेट गमवायच्या नाही आहेत. यावेळेचा चेंडू खाली राहतोय. यष्टिरक्षकाचा वेध. साहिल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लगातारचे चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे येत असताना 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. कमी गतीने चेंडू खाली राहत असताना इथे पाहायला मिळाला. ऍक्शन चांगली आहे या गोलंदाजाची. नीट अँड क्लीन ऍक्शन इथे मात्र पाहायला मिळते. हा चेंडू वळण घेतोय. गोलंदाजाला इथे मात्र वळण प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव मिळेल तिथे 1. 50 धावा धावफलकावरती आहेत. DRS कॉल केला, रेफर केला तिसऱ्या पंचांना. या पण डिसिजन काय येतो हे पाहूयात. व्हाईट बॉल साठी इथे DRS घेण्यात आलाय. लीगल डिलीवरी है. व्हाइट बॉल नहीं है, लीगल डिलीवरी है. रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहील. 50 धावा धावफलकावरती आहेत. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत 70 स्पोर्ट्स लाईव्ह चॅनलवरती, यूट्यूब वाहिनीवरती आपण पाहत आहोत. कालच्या दिवसाचे अपडेट्स आपण पाहिलं ना तर सर्वाधिक प्रेक्षक वर्गाने कालच्या दिवशी पसंती दिली या स्पर्धेला.
कमी गतीने टाकला गेलेला हा बॉल इथे षटक येतं संपुष्टात. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या 50-10च्या करंट रन रेटने 50 धावा धावफलकावरती 6 खेळाडू बाद. नेक्स्ट मॅच चला आपण लक्ष वेधतो आहोत आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमचा कर्णधार आणि अगदी त्याच वेळेला सिल्वर स्टार भिवंडी. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचं लक्ष वेधूयात. कालच्या दिवशीची चर्चा करतोय. कालच्या दिवशीचे व्ह्यूअर्स होते एकंदरीत पसंती दिली या स्पर्धेला 1,80,000 प्रेक्षक वर्गाने कालच्या दिवशी पसंती दिली होती या पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि या मानाच्या स्पर्धेला. पवन केने उपस्थित होतं. नेक्स्ट मॅचचा टॉससाठी सिल्वर स्टार भिवंडी टीमचा कर्णधार उपस्थित आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक अमय लाड सुरुवात झाली आहे षटकाला. 1,85,000 थोडंसं करेक्शन करेन मी. 1,85,000 प्रेक्षक वर्गाने कालच्या दिवशी पसंती दिली. केतन मात्रेचं अर्धशतक कालच्या दिवशी आलं. 89 धावा सांघिक आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळाला. परंतु आज जी काय बुमराने गोलंदाजी केली आहे, सुमित औटीने जी काही गोलंदाजी केली आहे, 5 विकेट पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक घेतली आहे. अभयचा हा बॉल इथे उसळी घेणारा इथे पाहायला मिळाला. अमय लाड एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. एकाच ठिकाणी दोन्ही खेळाडू पाहायला मिळाले. बॅकअप देण्यासाठी स्वतः इश्चियाक शेख आला कारण यस्टनच्या पाठीमागे एक स्लिप तैनात करण्यात आली आहे. कर्णधार स्वतः त्या ठिकाणावरती उभा आहे. आज जिम्मेदारी घेतली आहे आणि जिम्मेदारी खांद्यावरती घेत असताना संदीप आचार्याने एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून केला. 2018 नंतर या मैदानाच्या आतमध्ये प्लेइंग 11 मध्ये मी आहे आणि ॲज अ कॅप्टन देखील उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. सिल्वर स्टार भिवंडी टीमचा कर्णधार उपस्थित आहे. या आपण आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधूयात. 53 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल आला एक्स्ट्राच्या मदतीने. स्ट्राईक एंड वरती सध्या तकडेला अनमोल आहे. मोठा स्ट्रोक त्याला खेळावा लागेल. अनवरच्या बॅटमधून या वेळेचा फटका ऑन साइडला. बॅटची लिडिंग एज घोषांकित क्षेत्रामध्ये रन्स इथे मिळेल ती एक. अनवरच्या बॅटमधून निघणारा हा फटका इथे पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्गाची आणि युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाची थोडीशी दिलगिरी या गोष्टीसाठी व्यक्त करेन. कारण असं आहे की आर्या अधिराज स्मॅशर टिळकनगर या टीमचा कोणताही अतिरिक्त खेळाडू नाही आहे आणि म्हणूनच अभय पालवचं मगाशी अभय जयस्वाल झालं होतं आणि आत्ता अनवरचं अनमोल झालं होतं. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 54 आहेत. 6 खेळाडू बाद. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू उसळी घेणारा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो. अमय लाडच्या गोलंदाजीतील क्लास आपण पाहिला. गोलंदाजीतील कलात्मकता पहा. चेंडूकडे तो पाहतच नाही. मला तर काही वेळा पॉल ॲडम्सची आठवण करून देतो. चेंडू डिलिव्हर करत असताना तो बॅट्समनकडे पाहतही नाही. त्याची मान अगदी आपण पाहिलं ना तर मिड विकेटकडे असणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडे वळते. तो पुढे पाहतच नाही. पॉल ॲडम्स असा एक गोलंदाज होता. तदनंतर एक कौशिक नावाचा गोलंदाज आला होता जो लखनौ सुपर जॉईंट्स कडून खेळत होता. खुला टाकलेला हा बॉल ऑन साइडला केला डीप मध्ये. कर्णधार स्वतः सँडी आचार्य पाहायला मिळतोय. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र रन्स इथे 2 कंप्लीट करण्यात आल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. अमय लाडकडे फेकी करण्यात येते. खेळाडू इथे अनवर बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये रन्स आल्यात त्या एकंदरीत 56-57 धावसंख्येचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. या प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात जिथे ज्या आज मात्र आपण पाहिलं ना या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक एक मानबिंदू रचला गेला आणि आज समालोचकाला अभिमान वाटावा अशी बाब कालच्या दिवशी या स्पर्धेमध्ये घडली. ज्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आदरणीय रणजितजी पिल्लय सर यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी समालोचनामध्ये स्पर्धा सम्राट आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने, जुन्नर भूषण या पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलंय असे चंद्रकांतजी शेट्टे सरांकडे आपण बोलूयात. ज्यांना जीवन गौरव पुरस्कारही प्राप्त झालाय त्यांना या पुरस्काराचेही आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. या दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. या आपण करतो आहोत टॉस. एका बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि सिल्वर स्टार भिवंडी.
या आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल केला जातोय. आदरणीय मधुकरजी सोनावणे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. आदरणीय मधुकरजी सोनावणे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात येते टॉस. एका बाजूला सिल्वर स्टार भिवंडी तर एका बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या दोन संघांदरम्यानची लढत जी मात्र पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण सामना संपल्यानंतर नेक्स्ट मॅचचा झाला टॉस जिथे आपण आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि सिल्वर स्टार भिवंडी या मॅच मध्ये झालेला टॉस. हॅलो. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय सिल्वर स्टार भिवंडीने घेतलेला आहे. तर पवन केनेचा संघ फिल्डिंगसाठी येईल आणि भावेश नाईकचा संघ बॅटिंगसाठी येईल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली दीपक चव्हाण यांचा संघ मैदानात उतरेल आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर तारिक सय्यद यांचा सिल्वर स्टार देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या नंतरच्या मॅचवर देखील सगळ्यांच्याच नजरा असणार आहेत. HB स्पोर्टच्या वतीने दिल्या गेल्या कॅप दोन्ही टीम ज्या कॅप कमिटीकडून दिल्या गेल्या त्या सगळ्यांनी घालणं कंपल्सरी आहे. कमिटीने दिलेल्या कॅप. खामकर साहेब आपले स्वागत असेल. सत्तावन्न धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. नवीन डावामध्ये आपण पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने फलंदाजांना पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना मेगा स्क्रीनवरती मात्र आपण मॅच टाइम स्पोर्टची संपूर्ण व्हिडिओ पाहू शकाल. हळूहळू मात्र मॅच टाइम स्पोर्ट्स या संपूर्ण भारतभरामध्ये सुप्रसिद्ध होत असताना स्वतः मात्र चंद्रकांत शेट्टे सर सुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बरीच मेहनत, बरेच परिश्रम आणि संघर्षातून उभारला गेलेला हा मराठी उद्योजकांचा उद्योग नक्कीच आपण त्याला सहकार्य करावं. अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅच टाइम स्पोर्ट्स प्रेझेंट्स लेजेंड ट्रॉफी 2024 हे 9वें पर्व आपण पाहत आहात. वेरी वार्म वेलकम एवरीवन. आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा लेजेंड ट्रॉफी 2024 में. इस नए सीजन की शुरुआत कल के दिन से हुई और आज का ये दूसरा दिन इस प्रतियोगिता का आप देख पाओगे. हमारे सारे स्पॉन्सर्स दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली, अखिल भटवाड़ी स्पोर्ट्स क्लब, आदिवासी हेयर ऑयल, उल्लास मामा कामते आज आपके साथ जुड़े हुए. और वहीं पर आप देख पाओगे HP स्पोर्ट्स एंड फिटनेस, लिटिल वंडर क्रिकेट अकेडमी बहुत अच्छा काम करती हुई घाटकोपर भटवाड़ी के युवा खिलाड़ियों को तैयार करने का काम करती हुई भावेश शेलार जो कि इस मैच टाइम स्पोर्ट्स के ब्रांड एम्बेसडर है, उनको भी आप देख पाओगे मेगा स्क्रीन पर. कुछ ही पल में नए मैच की शुरुआत, नए पारी की शुरुआत यहां पर होगी. अंपायर्स को दरख्वास्त करूंगा मैच शुरू कीजिए. सुरुवात होईल नवीन डावाची. जाऊया पुन्हा एकदा लेजेंड ट्रॉफी 2024च्या मैदानाकडे. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह अँड एक्सक्लुझिव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. 57 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. भांडूप स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर आर्य अधिरा स्मॅशर्स. चला सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. 57 धावांच्या पाठलागासाठी प्रारंभिक फलंदाजांमधून आपण जर पाहिलं तर एका बाजूला राहुल आहे स्ट्राईक वरती, तर नॉन स्ट्राईक वरती इस्तियाक शेख. मागील मॅचचा खेळ पुन्हा एकदा आठवावा लागेल. बॉलिंग घेऊन साहिल सज्ज पहिल्या बॉलसाठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. फ्लॅट शॉट सोबत बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा षटकार. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. 57 धावांचा पाठलाग अजूनही बाकी आहे. म्हणजे ये तो ताकी ताकी है, पिक्चर अभी बाकी है. परंतु स्वागत केलंय, भव्य स्वागत गोलंदाजाचं या षटकारासोबत करतो राहुल. राहुलने मात्र करून दिली आहे धावांची चाऊल. मी मैदानामध्ये आलोय, मला ही मॅच जिंकायची आहे याच मनोकामनेनं मात्र आज एक भव्य स्वागत गोलंदाजाचं करत असताना राहुल आपले इरादे स्पष्ट करतोय.
आणखीन एक आपटलेला बॉल, त्यालाही फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट तर गेलाय, परंतु तिकडे मात्र खोदा पहाड आणि पुन्हा एकदा निकला चुहा असंच म्हणावं लागेल. खूप मोठा फटका सजवला, बरीच मेहनत घेतली, खूप चांगलं टायमिंग, पुरेशी ताकद, परंतु दिशा थोडीशी चुकीची ठरली. 2 धावांवर समाधानी राहावं लागेल राहुलला, परंतु फटका चांगला होता. हव्या तितक्या धावा तरी मिळाल्या नाहीत, परंतु फटक्यामध्ये पुरेशी पॉवर पाहायला मिळाली. साहिलवर कुठेतरी दबाव बनवण्याचा प्रयत्न या दुसऱ्या डावातून होताना आपल्याला पाहायला मिळतो राहुलकडून. काय जबरदस्त कॅच मगाशी वाईडिश लॉंग ऑफ रिझनवर त्याने पकडली होती. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण तर केलंय, परंतु फलंदाजीच्याही माध्यमातून आज आपल्या नावाचा बोलबाला करण्याचा प्रयत्न राहुल करतोय. ओपनिंग पेअर मधून सुरुवात षटकाराने आणि दुसऱ्या बॉलवर आले त्या 2 धावा. साहिलचा नेक्स्ट बॉल राहुलसाठी. यावेळेला मात्र लेंथ मध्ये बदल केला. सुरुवातीचे 2 बॉल जे आहेत ते थोडेसे बॅक ऑफ द लेंथवर पिचिंग केले, परंतु यावेळेला लेंथ जरी पुढे गेली असली तरी मात्र लाईन थोडीशी भटकलाय. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. एक एक्स्ट्रा धाव, एक अतिरिक्त रन, एक स्क्वेअर चेंडू, एका अवांतर धावेची घोषणा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना 9 रन्स विदाउट एनी लॉस. अवघ्या 2 चेंडूंमध्ये 9 धावा बनवल्यात. एक विस्फोटक सुरुवात. यावेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड ड्राईव्ह केलं चेंडूला. लॉंग ऑन वरती मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेवर राहुल मात्र समाधानी राहील. या बॉलवर स्ट्राईक रोटेट करतील. इस्तियाक शेख आज चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाले. मगाच्या मॅच मध्ये एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवत मात्र स्वतःची विकेट आलेली हे माहीत पडल्यानंतर स्वतः मैदानातून निघून गेले. गरज आहे अशा खेळाडू वृत्तीची या क्रिकेटला. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण बघत आहात या लेजंड ट्रॉफीच्या माध्यमातून. अंतिम दिवस या स्पर्धेचा, एक अविस्मरणीय स्पर्धा. इस्तियाक साठी परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकासमोरून कानामध्ये शिट्ट्या वाजवत विकेट कीपरकडे ट्रॅव्हल होणारा चेंडू पाहायला मिळतोय साहिलच्या माध्यमातून. बॅकअप त्या ठिकाणी टीमकडे असावा लागेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न साहिल करतोय. 12 ते 15 पाऊलांचा रनअप पंचांच्या डाव्या बाजूने पॅव्हिलियन एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना साहिल इस्तियाक साठी. यावेळेला लोअर फुल टॉस, पिक केलाय बॉल डीप स्क्वेअर लेग कडे आणि आणखीन एक जबरदस्त फटका पाहायला मिळेल इस्तियाक शेखच्या बॅटमधून. मगाशच्या मॅच मध्ये असाच एक फटका इस्तियाकच्या बॅटमधून आला होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय इस्तियाक कडून. यॉर्कर करण्याचा प्रयत्न साहिलने केला, इस्तियाकने मात्र त्याला लोअर फुल टॉस बनवलं आणि अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चेंडू धाडून दिलाय. 6 धावा षटकार येतोय. 16 विदाउट एनी लॉस. एक विस्फोटक स्टार्ट, एक घणाघाती सुरुवात, एक धडाकेबाज फलंदाजी आपण पाहतोय पहिल्याच ओव्हर मधून. एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला इस्तियाक. राहुल से बचोगे तो इस्तियाक से पिटोगे और इस्तियाक से बचोगे तो राहुल से पिटोगे. असंच काहीच समीकरण या दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीपासूनच चालू केलंय मैदानात आल्यानंतर. एक चांगला स्टार्ट, गुड स्टार्ट बाय आर्य अधिरा स्मॅशर्स वर्सेस भांडूप स्ट्रायकर या मॅच मध्ये सेकंड डावामध्ये आपण होताना पाहतोय. साहिलचा नेक्स्ट बॉल. या वेळेला मात्र आडव्या बॅटने हाफ ट्रॅकरला पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. थोडासा पुढचा पाय फ्रंट फूट मात्र बाहेर काढला होता. चेंडू आणि बॅट मधला मात्र संपर्क घडवून आणता आलेला नाहीये. समय साधना होत नाहीये. बॉल चाललाय विकेट कीपरकडे. निर्धाव चेंडून होते पहिल्या षटकाची सांगता. मात्र षटक थोडंसं महागडं. 16 धावांचं बिनगडीबाद 16 धावा इथे आपण पाहतोय मेगा स्क्रीनवरती. इक्वेशन आपण पाहू शकाल. 30 चेंडू 41 धावांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेसाठी मात्र प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आहे 2,02,222 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा मानाचा बटवाडीचा चषक आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकासाठी 1,01,111 रुपये रोख रक्कम आणि भटवाडीचा मानाचा चषक अशी 2 सांघिक पारितोषिक आणि त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकांमध्ये मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मैदानाचा राजा हा एक विशेष पुरस्कार आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच मालिकावीर अशी बरीच पारितोषिकं असतील. दरम्यान नवीन गोलंदाज पहिला बॉल आउटसाइड एज घेतोय, डिक्लर कडे जातोय. तर आणखीन एक विशेष सत्कार आज व्यासपीठावरती होणार आहे. नुकतीच आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आहे. खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना हवाहवासा वाटणारा असा आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज भारताच्या बऱ्याच राज्यांमधून मात्र
समालोचन कक्षातून मराठीत मात्र ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, जुन्नर भूषण समालोचक या पुरस्काराने सन्मानित. मागील हंगामामध्ये 100 अधिक टेनिस क्रिकेट क्षेत्रातल्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरच्या स्पर्धा ज्यांनी समालोचनातून गाजवल्या. अगदी मुंबई ते दुबई आणि दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवरती सुद्धा मराठीत समालोचन करण्याचा मान ज्या समालोचकांना मिळाला, असे आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांतजी शेट्टे यांचा काल तर एक विशेष सन्मान झालाच आहे, परंतु आज सप्तर्षी बॉईज यांच्या माध्यमातून या संघाकडून सुद्धा आज चंद्रकांत शेट्टे सरांचा विशेष सत्कार मुख्य व्यासपीठावरती आज होणार आहे. अभिमानाची गोष्ट आहे या भटवाडीकरांसाठी, कारण आज आपला भटवाडीचा आवाज जो आहे तो संपूर्ण मुंबई, संपूर्ण महाराष्ट्र. 3 बॉल पूर्ण. या वेळेला अतिरिक्त उसळी मात्र प्राप्त होते चेंडूला. 1.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 19 विदाउट एनी लॉस. भांडूप स्ट्रायकर्स. माझे सहकारी समालोचक मित्र जयजी भोसले सर, आपण जिथे कुठे असाल आपण कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर या. 20 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. थोडीशी जास्त उसळी या चेंडूला मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या वेळेला मात्र विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रयत्न कुठेतरी असफल होताना दिसतोय, परंतु एलिव्हेशन मिळतंय बॉलला. बॉल जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बार बार लगातार बॉल जातोय सीमा पार. येतोय आणखीन एक खणखणीत उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार राहुलच्या बॅटमधून. या षटकाराने मात्र धावसंख्येला चालना दिली आहे. पुन्हा एकदा राहुलने आपले हात खोललेत. सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले होते. आगाज तर केला होता, आता अंजामही द्यावा लागेल. पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज घेतलीये. टॉप एज आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. जीवनदान मिळते राहुलला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जसं जीवनदान मिळालं, जसा बॉलने जमिनीचा स्पर्श घेतला, दुसऱ्याही धावेच्या प्रयत्नामध्ये निघाले राहुल. का मी आज इतक्या लांबचा प्रवास करून भटवाडीत आलोय? लेजंड ट्रॉफी ही स्पर्धा मला जिंकायची आहे. हा मानाचा चषक मला माझ्या घरी घेऊन जायचा आहे. मला टीमला मेगा फायनल जिंकवून द्यायची आहे. याच मनोकामनेने या सर्व संघांचं आज शुभागमन या भटवाडीमध्ये झाले, या घाटकोपरमध्ये झाले. बरेच खेळाडू आज लांबचा प्रवास करून आज मुंबईमध्ये आलेत. यानंतर सिल्वर स्टार भिवंडी तारीफबाईचा संघ सुद्धा या मैदानामध्ये आपल्याला खेळताना दिसेल. त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर आदित्यप्रिया लॉजिस्टिक दीपकजी चौहान साहेबांचा संघ. दरम्यान मिस टाइम होतोय. या वेळेला मात्र जर पाहिलं तर बॅटची एज तर घेतली होती. विकेट किपर मात्र थोडासा नाराज, कारण बॉल हातातून निसटतोय. दरम्यान ओव्हरची समाप्ती 28. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सरासरी कायम ठेवण्याचा प्रयत्न होता. 14च्या सरासरीनं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 28 धावा धावफलकावरती. तर मी जयजी भोसले सरांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि नक्कीच मायक्रोफोनचा ताबा घेण्याची विनंती करेन. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. या पण एक विशेष सन्मान या घाटकोपर भटवाडीची आन बान शान, एक विशेष सन्मान या गोष्टीसाठी केला जातो. सप्तर्षी क्रिकेट क्लब एक या घटवाडीमधील याही खेळाडूंनी आपल्या नावाचा डंका पिटला, कारण अंडरम क्रिकेटमध्ये एकाच चाळीतील हे खेळाडू आहेत आणि अंडरम क्रिकेटील नामवंत संघांना, भल्या भल्या संघांना ज्यांनी मात केली आहे त्यांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे. या महाराष्ट्राचा गोड आवाज आणि ज्यांना जीवन गौरव पुरस्कार कालच्या दिवशी प्राप्त झालेले आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचा विशेष सन्मान सप्तर्षी क्रिकेट बॉईज घाटकोपर यांच्या माध्यमातून करण्यात येतोय. एक विशेष सन्मान संपूर्ण संघाच्या माध्यमातून आदरणीय चंद्रकांत भानुदास शेट्टे द वॉइस ऑफ महाराष्ट्र ज्यांचा विशेष सन्मान करण्यात येत असताना ज्यांना कालच्या दिवशी जीवन गौरव पुरस्कार आणखीन एक मानाचा विरुद्ध ज्यांनी आपल्या नावावरती कोरला आहे ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सप्तर्षी क्रिकेट क्लब यांचं विशेष कौतुक आणि तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच घाटकोपर भटवाडीचं नाव आपण पुढे करत जा. यावेळी समालोचन कक्षाकडे आणि एक विशेष सन्मान या आपण करतो आहोत अखिल भटवाडी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या संपूर्ण संघाचा, कारण एकाच चाळीतील खेळाडू आहेत. सप्तर्षी संघ जो आज या ठिकाणी आलेला आहे, धनंजय सर विनंती असणार आहे, अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय सर विनंती असणार आहे. म्हणजे सगळ्याच टीमला मी आवाहन केलं होतं की सगळ्या टीमने या, कारण भटवाडी जवळपास रजिस्टर 40 टीम आहेत अंडरआर्म क्रिकेटच्या. तर सप्तर्षी एक अशी टीम आहे व्यावसायिक गटातील मोठमोठ्या संघांना पराभूत करणारी, परंतु एकाच चाळीतील 10 मुलं
त्या टीममध्ये असतात, परंतु व्यावसायिक संघांनाही पराभूत करतात अशी टीम आहे. आपण आलात, आपल्या सगळ्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद सप्तर्षी आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आणि या वेळेला बॉटम हँडचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळेल. वन्स अगेन मिड विकेट बाउंड्री लाईन ओलांडली आहे. विकेटचं उत्तर षटकाराने दिलंय. मैदानाच्या आतमध्ये आलाय अमित नाईक आणि पहिल्याच बॉलवर चढवलाय त्याने हल्ला. जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार, षटकार. दीपकचा पहिला बॉल आपण जसा पाहिला होता, विकेट पटकावण्यामध्ये यशस्वी राहिला. इस्तियाक शेखला माघारी परतावून लावलं, परंतु त्याची जागा घेतली अमित नाईकनं. कोणताही दबाव नाहीये, आपला स्वाभाविक खेळ दाखवायला त्याने सुरुवात केली आहे. मगाच्या मॅच मधला संघर्ष आणि त्यानंतर आता मात्र केलेला कमबॅक पाहायला मिळतोय अमित नाईकचा. वन्स अगेन शॉर्ट आर्म पुल विच इज पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. मिड विकेट बाउंड्री लाईन पुन्हा एकदा अगदी सहजतेनं ओलांडतोय अमित नाईक. बॅक टू बॅक दुसरा षटकार अमित नाईकच्या बॅटमधून. चेंडूला केलं वाऱ्यावर स्वार, झाला चेंडू सीमा पार. आलाय अमित नाईकच्या बॅटमधून एक आसमानी षटकार. असं वाटतंय अमित नाईक आज या दुसऱ्या सामन्यामध्ये पॅव्हिलियन मधून, डगआउट मधून सेट होऊनच आलाय. अगदी फ्री माइंड बॅटिंग करत असताना आपला स्वाभाविक खेळ दाखवायला सुरुवात केली अमित नाईकने. यावेळेला मात्र लेंथ मध्ये बदल केलाय, परफेक्ट ब्लॉक केलंय यावेळेला अमित नाईकला. गोलंदाज दीपकने एक गडी बाद 40 वर 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर. दीपक मात्र वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. 12 धावा खर्च केल्या आहेत आणि पहिली सफलता त्याने आपल्या टीमला मिळवून दिली आहे. 3 बॉलमध्ये अमितने 12 धावा बनवल्या, तर राहुल मात्र वैयक्तिक 8 चेंडूत 18 धावांवरती. सुरुवात विकेटनं झाली, तदनंतर 2 षटकार आणि 1 डॉट बॉल असं आतापर्यंतचं विश्लेषण. यावेळेला लोअर फुल टॉस आहे. स्ट्रायकिंग अंपायरच्या दिशेनं बॉल पुढे चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवर येण्याचा प्रयत्न, अमित नाईक चोरट्या दावेच्या प्रयत्नामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकाने ज्या पद्धतीने आज क्षेत्ररक्षण केली आहे मैदानावरती, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. चांगले जबरदस्त असे कॅच आपण पाहिले आतापर्यंत या 2 दिवसांमध्ये. इथून पुढेही आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातल्या त्या चौकार षटकारांची चौफेर आतिषबाजी. पुन्हा एकदा स्ट्राइक वर येतोय राहुल, आज चांगल्या फॉर्म मध्ये. यावेळेला स्विंग अँड मिस, टायमिंग करता आलेलं नाहीये. बॉल चाललाय विकेट कीपरकडे. डॉट बॉलने मात्र समाप्त केली आहे ही ओव्हर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 41 धावा. 16 धावा अजूनही गरजेच्या आहेत. 18 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी भांडूप स्ट्रायकरला. 57 धावांचं हे लक्ष ज्या पद्धतीनं स्टार्ट दिला, ज्या पद्धतीनं मात्र पहिल्या ओव्हर पासूनच गाडी टॉप गिअरवर टाकली होती राहुलने, तिथूनच कळून आलं होतं की हे समीकरण जे आहे ते अगदी सोपं झालंय भांडूप स्ट्रायकरसाठी. इस्तियाक शेखने सुद्धा चांगला स्टार्ट दिला, परंतु याच ओव्हरमध्ये, नुकत्याच संपलेल्या ओव्हरमध्ये मात्र इस्तियाकची विकेट आली. त्याची जागा मात्र अमित नाईकने घेतली. परंतु गीतेमध्ये लिहिलंय जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जो हुआ अच्छा हुआ. इस्तियाकची विकेट आली, परंतु त्यानंतर अमित नाईकने आल्यानंतर 2 षटकार ठोकले. सुरुवात मात्र केली जाते. डावकुरे हाताचा गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल, दिशाहीन गोलंदाजीचं प्रदर्शन. वसीमच्या हातामध्ये हे 4थं षटक सोपावलं गेलंय. ओव्हर द विकेटचा मारा. डावकुरे हाताची फिरकी गोलंदाजी. पहिला बॉल, अतिरिक्त रन. पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॉल जाताना दिसतोय कुठेतरी, कारण अमित नाईकनं ज्या पद्धतीने चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला, अगदी चेंडूवर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू फलंदाजाच्या आवाक्याच्या बराच बाहेर. त्यामुळे पुन्हा एकदा पंचांना आपले दोन्ही हात पसरवावे लागले व्हाईट बॉलच्या इशाऱ्यासाठी. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर, वाईडिश लॉंग ऑनवर. 1 बाउन्स फिल्डरकडे येतोय आणि नक्कीच अडवला जातोय बॉल त्या ठिकाणी. थोड्या वेळासाठी असं वाटलं की बाउन्स होऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पलीकडे जातोय की काय, परंतु चांगलं टायमिंग त्या ठिकाणी जम्प करण्याचं पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड. विजय सोपा दिसतोय, अगदी विजयाच्या उंबरट्यावर उभा आहे भांडूप स्ट्रायकर.
चला इथे जीवनदानच म्हणावं लागेल अमित नाईकला. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना सुंदर फिरकी पाहायला मिळाली. एक नॅचरल अँगल जो मिळतो डावकुरी हाताच्या गोलंदाजांना राईट हँडेड बॅटर समोर, तोच अँगल बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वसीमने केला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, या अगोदरही असाच फटका सजवला होता त्याच क्षेत्ररक्षकाच्या दिशेने अगदी आमच्या समालोचन कक्षासमोर. चोरट्या धावीच्या प्रयत्नात अमित नाईक आहे, चुकी होते की काय, परंतु बॉल गॅदर होऊ शकलेला नाहीये. थ्रो तितक्या चांगल्या पद्धतीचा दिसून आला नाहीये. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी राहिले अमित. सोबत मात्र राहुल 47 रन्स ऑन दी बोर्ड. 47 धावा मात्र या दुहेरी धावेसोबत 3.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त. 10 धावांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. 15 बॉलचा खेळ अजूनही हातामध्ये आहे. कुठेतरी मात्र अगदी सोप्या पद्धतीनं सहजतेनं मात्र हा सामना जिंकेल असं वाटून आलं होतं सुरुवातीपासूनच. दरम्यान इथे मात्र विकेट पटकावण्याची संधी आहे. कॉट बिहाइंड होतोय अमित नाईक, माघारी परतावं लागेल. बॅटची घेतलीय कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. अमित नाईक बॅक टू दी पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. हलकीशी फिरकी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणाऱ्या चेंडूला थोडंसं शफल होऊन ऑन साइडला पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटच्या अगदी स्टिकर जवळ लागलेला बॉल आणि विकेट कीपर मात्र त्या ठिकाणी टिपतो एक जबरदस्त कॅच. मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर आर्य अधिरा स्मॅशरच्या गोलंदाजांना मात्र कस लावावा लागेल. आपल्या भात्यातले सर्वोत्कृष्ट चेंडू त्यांना हाताळावे लागतील तर आणि तरच या मॅच मध्ये त्यांचा कमबॅक होऊ शकेल. दरम्यान प्रतीकसाठी हा फुल टॉस चेंडू होता. दिशा दाखवली आहे, लॉफ्ट केलाय चेंडू. ऋतिक येतोय मैदानात. ओव्हर थ्रो झालाय. एक्स्ट्रा धावा घेण्याची संधी मिळेल. 1 से भले 2, 2 से भले 4. क्रिकेटमध्ये मात्र ते खूप महत्वाचं आहे फलंदाजांसाठी. 13 चेंडू आणि 8 धावांची अजूनही गरज आहे. सामना अगदी सोप्या पद्धतीने जिंकताना दिसतोय, परंतु यावेळेला लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह. वाह, काय अंदाज पाहायला मिळतोय. परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी त्या ठिकाणी खेळलेल्या फटक्यावरती ऋतिकला माघारी परतावं लागेल. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन वरती सोपा झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि ऋतिक पाटील बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का लागेल आणि अशाच विकेटची गरज आहे आर्य अधिरा स्मॅशर टीमला कमबॅक करण्यासाठी. या सामन्याला इतक्या इझिली घेऊ नका. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्षणात तिकडे तर क्षणात तिकडे असा मात्र हा खेळ आहे आणि या खेळाच्या प्रेमापोटीच आज आपण सर्वजण या घाटकोपरच्या भटवाडीमध्ये एकवटलेलो आहोत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दत्ताजी साळवी क्रीडांगणावरती रंगत असणारी अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आणि मॅच टाइम स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली लेजंड ट्रॉफी 2024 पर्व 9 आपण पाहत आहात. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 12.25 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र धावसंख्येच्या आकड्यामध्ये 49 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 3 गडी बाद आतापर्यंत झाले आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 8 धावांची अजूनही गरज आहे. पहिला बॉल राहुलसाठी हाताळलाय. शॉर्टमिड विकेट मध्ये मात्र फिल्टर सजवला होता. चोरट्या धावेच्या प्रयत्नात रनआउटची मागणी तर त्या ठिकाणी नक्कीच होईल आणि ऑन फील्ड पंचांनी मात्र आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चपळता तर दाखवण्याचा प्रयत्न राहुलने नक्कीच केला, परंतु क्षेत्ररक्षक सजवलेला असताना गुड थ्रो आणि त्या ठिकाणी गॅदरही त्या चांगल्या पद्धतीनं गोलंदाजाने केलंय. आणि बैटर आउट घोषित केला है। यहां पर आप देख पाओगे आपकी मेगा स्क्रीन पर एक्शन रिप्ले के माध्यम से जिस प्रकार से राहुल ने दौड़ लगाई थी और जिस प्रकार से ये थ्रो और उसका गैदर हुआ था, काबिल तारीफ फील्डिंग का प्रदर्शन वहां पर देखने मिला। लाजवाब फील्डिंग के साथ और एक झटका लगता हुआ यहां से कमबैक होने की आशंका जताई जा सकती है, क्योंकि लगातार की विकेट जो आ रही है ना कहीं संकट में डाल सकती है भांडुप स्ट्राइकर को। वापसी करनी होगी गेंदबाजों को और फील्डर्स को भी यहां पर अपना दमखम दिखाना होगा, तब जाकर यहां पर आर्या अधिरा स्मैशर्स इस मैच में लौट पाएगी। 49 फॉर 4
4.1 गेंद की समाप्ति के बाद ओवर की शुरुआत यहां पर विकेट के साथ हुई है, तो एक अच्छे संकेत है आर्या अधीरा के लिए। और इस बार बचावात्मक अंदाज से खेलने का प्रयास, फिर एक बार शॉर्ट मिड विकेट के फील्डर वहां पर गेंद तक पहुंचेंगे, तब तक एक सिंगल आसानी से मुकम्मल किया जाएगा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, इस बार सफलता मिली रन पूरा करने में। 50 रन टीम के पूरे, 50 ऑन स्कोर कार्ड विद लॉस ऑफ 4। शुरुआत तो बहुत बेहतरीन हुई, लेकिन बीच के समय में लगातार की जो विकेटें हैं कहीं ना कहीं भांडुप स्ट्राइकर को थोड़ा सा संकट में डालती हुई नजर आई। और इसी बीच थोड़ी सी ज्यादा उछाल के साथ गेंद आगे बढ़ती हुई, रन ले या ना ले, यस यस नो नो, आखिर में ये रन ले ही लिया। वाइड के साथ दौड़कर भी एक रन लिया है, तो 2 रन यहां पर अंकित किए जाएंगे स्कोर कार्ड पर। 52 रन टीम के पूरे हुए, 5 रनों की अभी भी दरकार ये मुकाबला जीतने के लिए। देखिए थोड़ी सी छेड़ने की कोशिश वहां पर बल्लेबाज ने जरूर की थी, लेकिन कुछ ज्यादा ही उछाल भरी ये गेंद थी जो कि विकेट कीपर के भी हाथ में ना आई। अब कुछ ही रनों का फासला बचा है। इस बार लॉफ्टेड कवर ड्राइव देखने मिला है एक्स्ट्रा कवर की तरफ, जहां पर फील्डर मौजूद है। 1 रन तो आसानी से पूरा करेंगे, लेकिन दूसरे की कोई गुंजाइश नहीं, सिंगल पर संतुष्ट। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 53 पर। 4.5 ओवर का खेल अब तक पूरा हो चुका है। 57 रनों का टारगेट, बिल्कुल जीत की दहलीज पर खड़ी है भांडुप स्ट्राइकर, लेकिन थोड़ा सा संघर्ष करने में मजबूर करेंगे गेंदबाज भी। इतने आसानी से हार मानने वाली है नहीं आर्या अधीरा स्मैशर भी। लेग कटर थी इस बार, बिल्कुल बल्लेबाज को बीट करने में कामयाब रहे। इस बार स्लाइसिंग कट, नजाकत भरा ये शॉट डीप पॉइंट की तरफ जाता हुआ, सिंगल तो पूरा किया। दूसरे के लिए आपसी तालमेल बहुत बेहतरीन, एक जबरदस्त हैंड एंड आई कोऑर्डिनेशन दोनों बल्लेबाजों के बीच, वहां पर अच्छे कम्युनिकेशन के साथ एक रन वहां पर टीम की जीत के लिए बनाती हुई है दोनों बल्लेबाजों की जोड़ी। एक तरफ संदीप, दूसरी तरफ अनिकेत। 100 के स्ट्राइक रेट के साथ दोनों बल्लेबाज मैदान पर उपस्थित है। अभी भी 3 रनों की दरकार यह मुकाबला जीतने के लिए। पांचवें ओवर की अभी भी 2 गेंदें शेष, 54 पर 4। भांडुप स्ट्राइकर ने टॉस जीता था, एक सही निर्णय वहां पर माना जाएगा जिस प्रकार आज उन्होंने खेला है यह मुकाबला। बिल्कुल पटकी हुई गेंद और ये बैडमिंटन शॉट पॉइंट के ऊपर से, सुपर से भी ऊपर वाला विजयी शॉट देखने मिलेगा। बल्लेबाज की तरफ सबकी नजरें थी, प्रेक्षकों को भी ये शॉट पसंद आया। बिल्कुल पॉइंट के ऊपर से अलग अंदाज से फील्डर ने 1 हैंडेड कैच वहां पर पकड़ा। देखिए बिल्कुल मैदान के बाहर जो हमारे दर्शक है उस कैच को मुकम्मल करते हुए, और इसी के साथ ये मुकाबला समाप्त हुआ। भांडुप स्ट्राइकर आसानी से ये मुकाबले में जीतती हुई नजर आई।